नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय दुपारच्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी खाऱ्या शंकरपाळ्या। या शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत होतात, अगदी झटपट तयार होतात, खूप जास्त साहित्य यामध्ये लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे मी या वाटीने मोजून 2 वाटी मैदा घेतला। त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा ओवा हातावरती चुरून घालायचा आहे, म्हणजे ओव्याचा स्वाद छान या पिठामध्ये उतरतो। 1 चमचा तेल घातलं। आता हे सर्व पदार्थ मैद्याला छान असे चोळून घ्यायचे आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये घालूया 2 चमचे रवा। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा घातल्यामुळे या शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत होतात। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। लक्षात असू दे, पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे, नाहीतर पोळी लाटताना ती पोळपाटाला चिकटते। हे पीठ चांगल्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी 2-3 मिनिटं हे पीठ मळून घेतलं आणि आता याला तेल लावून 15-20 मिनिटं झाकून ठेवूया। 15 ते 20 मिनिटं हे पीठ भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण याला मळून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता, हे पीठ पुन्हा एकदा मळल्यानंतर छान असं मऊसर झालेलं आहे। तर इतपत घट्ट हे पीठ मी ठेवलेलं आहे। आता याचा मी एक गोळा काढून घेतला। गोळा हातावरती चांगला गोल असा करून घेऊया। आता हा पोळपाटावरती लाटून घेऊया। आता ही पोळी लाटत असताना मध्ये मध्ये थोडंसं सुकं पीठ लावायचं, नाही लावलं तरीही चालेल, पण पीठ लावल्यामुळे पोळी अजिबातच पोळपाटाला चिकटत नाही। ही पोळी लाटताना आपल्याला छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पोळी लाटून झालेली आहे। आता चाकूने आपण ही कट करून घेऊया। तर शंकरपाळ्या तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे मी सुरुवातीला उभे काप दिलेले आहेत। आता आपण याला आडवे काप देऊया। आता उभे आणि आडवे काप दिल्यानंतर अशा प्रकारे मी मधून सुद्धा याला डायगोनली काप दिलेले आहेत, जेणेकरून शंकरपाळ्या त्रिकोणी शेपमध्ये तयार होतात आणि त्या दिसायला छान दिसतात। तुम्ही याला कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे शंकरपाळ्या कट झाल्या, अगदी सहज या पोळपाटावरून उचलल्या जात आहेत, अजिबात चिकटत नाहीत। आता हे आपण तळून घेऊया। तर शंकरपाळ्या तळत असताना तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवूनच या तळून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या दोन्ही बाजूने छान असा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळीला छान असा बदामी रंग आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत तयार झाल्या। तर इथे तुम्ही आवाज ऐकू शकताय, शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत तळल्या गेलेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीच्या शंकरपाळ्या सुद्धा तळून घेतल्या। इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। एक शंकरपाळी मी तोडून दाखवते। तर अशा पद्धतीच्या या खाऱ्या शंकरपाळ्या तुम्ही दुपारच्या वेळी किंवा चहासोबत खाऊ शकता। लहान मुलांना सुद्धा खायला या आवडतात। रेसिपी झटपट तयार होते, फार जास्त साहित्य लागत नाही। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।